बोलतं ना, डॅडींनी पहिला काम केलं आहे. जनतेचं इतकं काम केलं आहे का, आधी तर पाण्याचं काम केलं आहे, बिल्डिंग रिपेअरिंग केलेली आहे. कामाच्या नावाने खेळायचं तेवढा खेळा आणि तुम्ही कामाच्या नावाने वोट घेऊ शकता. ज्याला करायचं असतं कामं तर कधीच केली असती पहिल्यापासून. फक्त इलेक्शनला बोलून नाही चालत ही गोष्ट. मॅम काय सांगाल, इलेक्शन्स आहेत 15 जानेवारीला, तुम्ही चौथ्यांदा कॉन्टेस्ट करताय, काय प्लॅन्स आहेत, काय विजन आहे वॉर्डसाठी? काय विजन आहे की आता मला नवीन विजन असे काहीच नाही आहे, कारण की आम्ही फॅमिलीसारखे कनेक्टेड आहे. खूप सारं काम झालं आहे लोकांचं 15-17 वर्ष. फक्त 3 वर्ष जे स्लो डाऊन झालो आम्ही कामात, का की इलेक्शन नाही झाले तरी पण आमचं अखिल भारतीय सेनेचं काम चालत राहिलं. बाकी ज्याला फंड भेटलं ते पण कामं करू शकले नाही 3 वर्षात. आणि त्या मोठी पार्टीला फंड भेटायचे, आमच्या पार्टीला नाही. आम्ही स्वतःचं फंड करून पण कामं केली आहे. आणि पुढे काय हेच आहे की डेव्हलपमेंट जेवढं आमच्या वॉर्डमध्ये जे कोणला बिल्डर लोकांनी जे बेघर केले, लोकांना भाडं नाही देते आणि घर नाही देते, त्यांना लवकरात लवकर एक घर देण्याची मी ते ठेवणार आहे. त्याला लवकरात लवकर घर आम्ही देऊ. डॅडींचं किती महत्त्व असेल या इलेक्शन्समध्ये, किती प्रभाव असेल? कारण एक फॉर्मर ते आमदार होते आणि या इलेक्शन्समध्ये आता दोन्ही मुली लढत आहेत त्यांच्या. डॅडींचं काम बोलतं ना, डॅडींनी पहिला काम केलं आहे. जनतेचं इतकं काम केलं आहे का, आधी तर पाण्याचं काम केलं आहे, बिल्डिंग रिपेअरिंग केलेली आहे, हॉस्पिटलचे काम केले आहे, वृद्ध लोकांचे ऑपरेशनचे केले आहे, लग्नाचे केले आहे. असं सांगायला गेलं तर पूर्ण किती तास लागेल सांगता येणार, एवढे काम आहे. आणि ते काम जुने, ते बोलतं ना, जुनं ते सोनं, ते काम टिकाऊ आहे, अजून त्यांचं नाव आहे. आणि त्याच्यात गीता माझी मुलगी, तिने 15 वर्ष पुष्कळ म्हणजे डॅडींसारखंच भरपूर काम केलं. तिचे नाव आहे, ती लोकांशी प्रेम करते, लोकांच्या घरात पहिल्यापासून जाते. लग्न असो, छोटे छोटे बड्डे असो, ती कार्यरत हमेशा सतत असते. तर रिजन आमचं काम आहे. डॅडी तर आहेच, डॅडींना सर्व प्रेम करतात. डॅडी तर ह्यावेळी बाहेर आहे, तर त्यांचा आशीर्वाद आहे. बरोबर. विरोधकांना काय संदेश असेल? काय विरोधाला काय सांगायचं, पहिलं तर कधी एवढं वर्ष भेटले कधी काम नाही केलं. फक्त इलेक्शनच्या टायमाला तुम्ही काम बोलता. ते काम करायचं असं पहिलं पण केलं असतं. आम्ही तर काम करून दाखवलं आहे लोकांना. तर विरोध हे, आणि तुम्ही वॉर्मच्या नावाने धर्माने तर खेळूच नका. कामाच्या नावाने खेळायचं तेवढा खेळा आणि तुम्ही कामाच्या नावाने वोट घेऊ शकता. बाकी हे सर्व, आणि ज्याला करायचं असतं कामं तर कधीच केली असती पहिल्यापासून. फक्त इलेक्शनला बोलून नाही चालत ही गोष्ट. तुमच्या फॅमिलीमधून अजून एक जण लढत योगीचा बहीण माझी नाही, अजून तुमची एक दुसरी रिलेटिव्ह आहे ते आमच्या पार्टीतून नाही लढत आहे. ओके, त्यांची पार्टी कोणती आहे? ते एकनाथ शिंदेची पार्टी आहे. अच्छा, मग फॅमिलीमधूनच ते कुठे लढतात आहे दुसऱ्या वॉर्डमध्ये. ओके, मग त्यांचं सिनॅरिओ काय असेल या इलेक्शन्स? काय मला त्यांचं माहीत नाही. ते पार्टीच्या लेवलमधून लढतात आहे. आम्ही आमच्या फेस लेवलमध्ये लढतो, ते चिन्हामध्ये लढतो आहे. आम्ही डॅडींचा आशीर्वाद घेऊन पुढे चालतो. तर त्यांचं ते काय, कोण फक्त चिन्हाला बघून वोट देतो. आमच्या बायकात आमच्या कामावर बघून वोट देतात. भायखळ्याच्या समस्या काय आहेत? कारण एक ड्रग्सचा एक मुद्दा होता, भरपूर असे मुद्दे आहेत. पेरेंट्सची कंप्लेंट येते की कॉलेजच्या बाहेर बरेच हे पहिले होता, खूप होता, पण आता खूप कमी झालं आहे. कारण की आम्ही जेवढे मी गार्डन बनवले, YMCA गार्डन, झुला मैदान, बेबी मैदान मुलं बायकांसाठी, आणि आता अजून एक गार्डन खोललं आहे. तर तिकडे मुलं आता बिंदास खेळतात. पहिले तिथे काहीच बघायचे नाही, ड्रग्स चालायचे. आता खूप कमी झालं आहे आणि मुलं आता चांगल्या हवानी म्हणजे चांगलं त्याला बोलतात ना, मैदान भेटलं आहे खेळायला. तरी आपल्या इथे मैदान भायकातच एवढे मैदान आहे की मुलांना खेळायला आणि ओल्ड सिटीजनला पण, आणि जो कामातून येतो त्यांना पण खेळायला भेटतो. का की आम्ही त्याचा टायमर पण वाढवला आहे त्यांच्यासाठी. तर चांगलं आहे. तसं एवढं कमी झालं आहे आमच्या इथे. प्रचाराची तयारी कशी चालू आहे? चालली आता, जायचंच आहे प्रचाराला. चांगली चालली आहे. महिला सुरक्षा आणि सेफ्टीसाठी काय प्लॅन? महिला आता स्वतःच एक स्ट्रॉंग महिला झाली आहे. सुरक्षा काय, ते काय बोलतात तुम्ही, ह्याच्याने काय कोण पण बोलल्यावर कुठे जायला नाही पाहिजे. आणि आता खूप ताकदवरच झालेत महिला. जेवढे माणसं नाही देऊ शकतात तेवढे बायका तेवढे म्हणजे करू शकतात. ते मम्मी चांगला आन्सर करेल मला वाटतं.
मग तू ह्या विषयावर बोल. तुमच्या वॉर्डमध्ये बरेच मायनॉरिटी कम्युनिटीवाले हा. आहेत, मराठी पण आहेत, तर सगळ्यांना भाषी करण्यासाठी काय प्लॅन? माझं वॉर्ड दोन्ही हिंदू मुस्लिम दोन्ही आहे, पण आम्ही तो नजरनी कधी बघत नाही. आमचाच एक वॉर्ड आहे जो एकतामध्ये राहतो आणि जातपात बघत नाही. आणि ते मला असं वाटतं ब्लेस्ड आहे ते आमच्या वॉर्डात की असं होत नाही. आणि मी 4दा त्यांच्या नावानेच निवडून येणार आहे पुढे. तर चाललंय, चांगलंच चाललंय. निवडणूक आयोगाबद्दल काय सांगाल? कारण 69 असे उमेदवार आहेत जे बिनविरोधी निवडून आलेत, तर मग प्रश्नचिन्ह उभे ते आय थिंक कोणाला लेट तिकीट भेटली, कोणाला काय भेटलं, आता काय आतमध्ये चाललं आपल्याला नाही माहिती. पण ते कोणाला लेट भेटली तिकीट, लास्टपर्यंत नाही भेटली, तर टाईम लिमिट कमी झालं, सगळे लास्ट फॉर्म भरायला लागले. आणि जे आहेत जिथून गेले, ज्यांचे नशीब आहे ते. शेवटचा प्रश्न, डॅडींचा आशीर्वाद कसा असणार आहे? ते पण काय डॅडींच्या आशीर्वादापासूनच चालू आहे सर्व. तर प्रचारसभा वगैरे प्रचार पप्पा भेटतात, ते ज्यांना आहे सर्वांना भेटतात. प्रचाराला रॅलीमध्ये पप्पा जरूर येणार.